श्रीराम समर्थ श्रीराम. आजचा चिंतनाचा विषय समर्थांची शिकवण. समर्थ प्रपंचाची, व्यवहाराची जितकी नेटकेपणाने सूत्र सांगतात ना, अगदी तितक्याच कुशलतेने वेदांत सुद्धा, एवढा कठीण वेदांत आपल्या गळी उतरवतात. समर्थांचा दासबोध, आत्माराम हे अद्वैतपर ग्रंथ आहेत. समर्थ आपल्या लेखनातून निखळ अद्वैतपर तत्वज्ञान विशद करतात. समर्थांच्या मते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. लौकिक जीवनात आपण जे जे म्हणून शिकतो ना, आणि ज्याला ज्ञान झालं असं म्हणतो ना, ते ज्ञान नव्हे असं समर्थांचं स्पष्ट मत आहे. ज्ञान एकच, ते म्हणजे आत्मज्ञान. आत्मसाक्षात्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाकीचं जे ज्ञान म्हणून भासतं ते अज्ञानच समजावं, समर्थ सांगतायत. आणि हे सर्व समजून घेण्यासाठी, बद्धावस्थेपासून सिद्धावस्थेपर्यंत जाण्यासाठी पिंड, ब्रह्मांड, माया, द्वैत, अद्वैत यांचा सखोल अभ्यास करावा. या विश्वाचा सर्व पसारा पंचभूतांचा आहे आणि तो नश्वर आहे. देहातला आत्मा, जगातला परमात्मा दोन्ही एकच आहेत आणि तोच शाश्वत आहे. आपल्याच अंतःकरणातल्या शुद्ध आत्मस्वरूपाचा शोध करून घ्यायला समर्थ सांगतायत. आणि आत्मज्ञान करून घेणं हेच मनुष्य जन्माचं सार्थक आहे. नाहीतर प्राणी जन्म आला, ओझे वाहत गेला असं होईल. दासबोधात समर्थ म्हणतात, नरदेहाची प्राप्ती अत्यंत दुर्लभ आहे. धन्य धन्य तो नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धिते. आत्मस्वरूपाच्या शोधाचं ध्येय ठरवून साधकांनी हा नरदेह वापरावा असा त्यांचा आग्रह आहे. पण त्या देहातलं मन मात्र कसं आहे? मन सतत विषयांकडे धाव घेणार आहे. देहाला, इंद्रियांना बहिर्मुख करतं ते. आणि याच तर मनावर सूक्ष्मपणे काम करण्यासाठी समर्थांनी 205 मनाचे श्लोक लिहिलेत. नाठाळ मनाला सज्जन म्हणून कधी गोंजारावं, तर कधी त्याचं मालक होऊन त्याला ताब्यात ठेवावं. त्या मनाचं ऐकलं की घोळ होतो. स्वामींची कीर्ती ऐकून एकदा एक धनगर गडावर आला. स्वामींना भेटला, नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज महाराज मला रामदर्शन होईल असं करा. समर्थ म्हणाले, असं होय, तुला रामदर्शन हवंय? तर मग मनाचं ऐकू नको आणि असं केलंस तर 1 दिवसात राम भेटेल. धनगराला मोठा आनंद झाला. समर्थांचा निरोप घेऊन निघाला. उरमोडीपर्यंत आला. उरमोडी म्हणजे सज्जनगड जवळची नदी. त्या नदीपर्यंत आला आणि मनाचं ऐकू नको या वाक्याची आठवण झाली त्याला. त्याला वाटलं फारच सोपा उपाय आहे. आता त्याला तर घरी जायचं होतं आणि मन म्हणालं घरी जायचंय, पण सांगितलं काय आहे समर्थांनी? मनाचं ऐकू नको. मग त्यांनी घरी जायचं नाही असं ठरवलं. पण हा विचार मनाचाच, म्हणून तो तसाच उभा राहिला. घरी जायचं नाही हे ठरवलं म्हणजे मग मनाचं ऐकायचं नाही, म्हणजे तो तसाच उभा राहिला. काही केलं तरी कुठलीही गोष्ट मनामध्ये आल्याखरीच होत नाही ना. शेवटी तो तिथेच मागे पुढे उठ बस करू लागला. काहीही झालं ना तरी ते करायचं नाहीये जे मनात आलं ते. मागे जायचा नाही, मागे नाही जायचं. पुढे जायचा नाही, पुढे पण नाही जायचं. उठून बसायचं नाही, उठायचं नाही. मग बसायचं नाही, बसायचं पण नाही. हे असं करता 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 3 दिवस झाले. शेवटी रामरायाला त्याची काळजी पडली. त्यांनी तिथे प्रगट होऊन त्याला दर्शन दिलं. रामराय म्हणाले, अरे मीच राम आहे, आता घरी जा. धनगर म्हणाला, तू कोण आहेस
ए मसनी ठाव नाही, माझ्या सद्गुरूला बोलाव, त्यांनी मला सांगितलं, मी त्याचं ऐकणार. रामांनी चिंतन केलं. रामदास प्रगट झाले. धनगराला म्हणाले, अरे हाच राम आहे बरं. श्रीरामांच्या पाया पड आणि आनंदाने घरी जा. पहा काय मनाची जादू आहे नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.